नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या टेक बेसिक सिरीजमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण रॅम बद्दल बोललो होतो, जी संगणकाच्या शॉर्ट टर्म मेमरी आहे. चला, आज आपण बोलणार आहोत संगणकाच्या ब्रेन बद्दल, म्हणजेच CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर संगणकाला आपण मानवी शरीरासारखं समजूया. रॅम जशी अकाल्पनिक स्मृती असते, जिथं आपल्या तात्पुरती माहिती साठवली जाते, तसंच CPU म्हणजे मेंदू, जो निर्णय घेतो, सगळ्या गोष्टींचा सूचित करतो की काय करायचं, कधी करायचं आणि कसं. हे सगळं आपल्यासारखंच असतं, पण कॅम्प्युटर दुनियामध्ये. चला तर मग पाहूया CPU कसं काम करतं. कल्पना करा की तुम्ही एक केक बनवत आहात. तुम्ही रेसिपीमध्ये सगळे स्टेप्स फॉलो करता, सगळं साहित्य जवळ ठेवता, योग्य प्रमाणात मोजता, मिक्स करता आणि ओव्हनमध्ये ठेवता. चला पुढचं. तसंच CPU पण काम करतं, पण ते कुकबुक नव्हे, तर ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टीमकडून इन्स्ट्रक्शन घेतं. आणि हे सगळं तर फार वेगानं करतं, बिलियन्स ऑफ टाइम्स पर सेकंड, म्हणजेच खूप वेगाने. आता आपण बोलतो गिगाहर्ट्झ बद्दल. 4. गिगाहर्ट्झ म्हणजे गिगाहर्ट्झ. आता आपण बोलतो गिगाहर्ट्झ बद्दल. 2.4 गिगाहर्ट्झ, 3.5 गिगाहर्ट्झ वगैरे. गिगाहर्ट्झ म्हणजे CPU एका सेकंदात किती सायकल पूर्ण करू शकते. उदाहरणार्थ 3 गिगाहर्ट्झचा CPU म्हणजे तो 3 अब्ज सायकल एका सेकंदात करू शकतो पूर्ण. एवढं मोठं असते गिगाहर्ट्झ, म्हणूनच आपल्या डिव्हाइस झपाट्याने काम करू शकते. पुढे आपण कोर्स बद्दल ऐकलं असेल. ड्युअल कोर, क्वाड कोर, हेक्सा कोर. ड्युअल कोर म्हणजे 2 कोर म्हणजे 2 CPU एका CPU म्हणजे 2 CPUची पॉवर एका CPU मध्ये. जसं एका किचनमध्ये 2 शेफ असतात, तर काम लवकरच होईल ना. तसं जर तुमच्याकडे 3 गिगाहर्ट्झचा ड्युअल कोर असेल, तर तो एकूण 6 गिगाहर्ट्झचं काम करू शकते, म्हणजे एकाचा डबल. आजकालचे CPU हे 8 किंवा 16 कोरपर्यंत येतात. म्हणूनच त्यामध्ये मोठे फॅन्स, लिक्विड कूलिंग सिस्टम वगैरे वापरले जातात, जसं की गरम झाल्यावर थंड करण्यासाठी. आता CPUचे प्रकार बघूया. कॅम्प्युटरसाठी इंटेल, AMD, ॲपल हे सगळ्यात भारी ब्रँड असतात. मोबाईलसाठी मीडियाटेक. हे सगळे ब्रँड्स वेगवेगळ्या कामासाठी CPU बनवतात. लो एंड ते हाय परफॉर्मन्स पर्यंत, म्हणजे कमी ते जास्त परफॉर्मन्समध्ये. जर तुमच्याकडे जुना किंवा कमी गिगाहर्ट्झ असलेला CPU असेल, तर परफॉर्मन्स खूप कमी मिळेल. जसं जुनं असेल तर कमी परफॉर्मन्सच देईल ना. वेबसाईट लोड होण्यासाठी वेळ लागेल, गेम स्लो चालेल, सिस्टम हँग होईल. पण जर तुमच्याकडे फास्ट गिगाहर्ट्झ आणि मल्टिपल कोर असलेला CPU असेल, तर तुम्ही एकाच वेळी ब्राउझरमध्ये 10 टॅब्स उघडू शकता, म्युझिक प्ले करू शकता, गेम पण स्मूथली चालते. हे तर खरंच आहे, गेम तर खूप भारी चालतो. शेवटी सांगायचं झालं तर CPU म्हणजे तुमच्या डिव्हाइसचा मेन ब्रेन आहे. गिगाहर्ट्झ आणि कोर वर तुमचं संपूर्ण परफॉर्मन्स अवलंबून असते. तर हाच होता आजचा टेक टॉपिक. CPU व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून सांगा पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा. धन्यवाद.